कोळी समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर समाजाच्या वतीने उपोषण मोर्चा काढण्यात आला होता, परंतु राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी पाठ फिरवल्याने त्याचा निषेध करण्यासाठी पूर्णा तहसीलदार यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष रमेश पित्तळवाड, सामाजिक कार्यकर्ते किशोर सूर्यवंशी, गोविंद सोल्लेवाड, रेणुका घोरपडे, पूजा घोरपडे, पुष्पा सूर्यवंशी, ज्योती सोळंके, मयुरी भंगे, शिवराम भंगे, जयमाला भिसे, दैवशाला पानोडे, मीराबाई जंगले, पूर्बाजी सोळंके, गोविंद सोळंके, अमोल घोरपडे, काशीनाथ दारकुंडे, राजू सोळंके, सदाशिव भांगे, ओमकार सोळंके, सुमित पानोडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सरकारला आणि आपल्या आदिवासी मंत्र्याला मी मोर्चामध्ये सांगलेलंच होतं की मी एकटी नारी आहे म्हणून तुमच्या पोलीस प्रशासनानं बळाचा उपयोग केला. पण मी तुम्हाला तिथं मी वॉर्निंग दिली होती की हे बघा, एक महिला झाली तर काय झालं, पण एक महिला नाही पहा, हे बघा 100 महिला मी जागृत केल्या आणि येत्या काळामध्ये तुम्हाला सांगते ह्या 100 महिला मी लाखोच्या संख्येने घेऊन येणार आहे. जर आम्हाला तुम्ही ह्या गोष्टीवर जर आता तुम्ही आमची बैठक लावली आणि नाही जर विचार केला आमच्या लेकराबाळांचा आणि आमच्या आरक्षणाचा, तर तुम्हाला एवढा इशारा देते की ह्या लाडक्या बहिणी ह्या चिंगारी म्हणून तिथं तुमच्या आझाद मैदानामध्ये चिंगारी नाही तरी जाळ मी लावील आणि आग लावील त्या मुंबईमध्ये. आणि ही एवढी वॉर्निंग देते सरकारला आणि जास्तीत जास्त दक्षता घ्यावी, कारण आम्ही आज फक्त तहसीलमध्ये हे, आणि तेव्हा मी चांगलं होतं फक्त ते ट्रेलर होता, पिक्चर पाहायचा तर मुंबईला दाखवल. आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगते, तुम्ही म्हणलेले आहात की लाडक्या बहिणीला जे मागतील ते देतील. आम्ही तुम्हाला खरं सांगते भावासारखं की आता आम्ही बहिणी म्हणतो, आमच्या लेकरा बाळासाठी तुम्ही आरक्षण देऊन टाका, कारण या बहिणीला तुम्ही एवढं बी जागी करू नका की त्या अग्नीसारख्या तुम्हाला म्हणजे शिवीगाळ करतील या काही करतील. मला असं वाटत नाही की मी माझ्या भावाला काही बोलावं, मला असं वाटत नाही वाईट मी काहीतरी बोलावं. पण निवेदन दिले आपण, काय संदर्भ होता, काय विषय, काय सांगा. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित राज्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी जमातीचा 10 डिसेंबर 2025 रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा होता. मोर्चा जवळपास 10,000च्या वर बांधव या मोर्चामध्ये सहभागी होते. पण मोर्चाचं निवेदन स्वीकारायला राज्य शासनाचा कोणी प्रतिनिधी आला नाही. उलट आम्ही निवेदन देऊन मंत्रालयामध्ये गेलो, विधिमंडळामध्ये गेलो, बावनकुळे साहेबांकडे भेट झाली आणि त्यांनी 13 तारखेला बैठक लावली. परंतु आमच्या मोर्चेकऱ्यांचं म्हणणं होतं की जोपर्यंत आमची बैठक लागत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर उठणार नाही. आणि मग 11 तारखेपासून आमचे शेकडो बांधव आणि भगिनी या ठिकाणी हिवाळी अधिवेशनाच्या समोर जो यशवंत स्टेडियम आहे त्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं. परंतु उपोषणार्थीची एकही प्रतिनिधी भेट घ्यायला आला नाही आणि आदिवासी मंत्री यांनी याची दखल घेतली नाही. उलट 12 तारखेला आदिवासी विकास परिषदेचा मोर्चा होता. जो मोर्चा आदिवासी मंत्र्यांनी त्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावलं तो मोर्चा स्थगित केला. परंतु आमच्या बाबतीमध्ये दुजाभाव केला आणि 13 तारखेला आमच्या समाजबांधवांनी काहींनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला, स्टेडियमवर चढले, त्यामुळे गोंधळ उडाला. पोलिसांनी आम्हाला पकडलं, धरपकड केली आणि आमचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही 14 तारखेला गेलो, मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाली नाही. मुख्यमंत्र्यांचे सहसचिवालय जे आहे, सहसंचालिका आशा पठाण मॅडम यांच्यासुद्धा आमची चर्चा झाली. अशोक उईके यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं, परंतु त्यांनी सविस्तर चर्चा केली नाही. अधिकृत अजेंड्यावर घेऊन राज्यातल्या महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरी कोळी जमातीचा प्रश्न सोडवावा, कारण ते 1,05,10,213 ही राज्यातली आदिवासी लोकसंख्या आहे. या आदिवासी लोकसंख्येला गृहीत धरून राज्याचं बजेट ठरतं. राज्यातले 25 आमदार विधानसभेचे आणि 4 लोकसभेचे खासदार आरक्षित आहेत. मग काही जमातीच्या बाबतीमध्ये हा दुजाभाव बाळगणं, कारण शपथ घेताना आपण सर्वांप्रती समान भावना असली पाहिजे. पण आदिवासी मंत्र्यांनी ही म्हणजे आमच्याप्रती जो दुजाभाव केलेला आहे आणि आमचं आंदोलन मोडीत काढलेलं आहे, त्याबद्दल आज आम्ही तहसीलदार साहेब यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडं निषेधाचं निवेदन दिलेलं आहे. आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला हाही इशारा दिला आहे की सरकारने येत्या काळामध्ये जर आमच्या समाज बांधवावर जो होणारा जो अन्याय आहे तो अन्याय दूर करण्यासाठी बैठक लावावी. बैठक जर नाही लावली तर परत एकदा चलो मुंबई आणि 23 फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आहे. त्या अधिवेशनामध्ये सुद्धा आमचा पूर्ण राज्यातला महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी समाज बांधव त्या ठिकाणी अधिवेशनावर पदरात GR निघाल्याशिवाय आम्ही वापस फिरणार नाही. आमच्या सगळ्या समाज बांधवांचा असा ठाम निर्धार आहे. आमची मागणी एकच आहे की राज्यामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी जमातीच्या 1950 पूर्वीच्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी कोळी झालेल्या आहेत आणि ह्या नोंदी त्यावेळेसच्या जनगणना आयोगाच्या आदेशानुसार झालेल्या आहेत. राज्यात आपण पाहतो की शेड्यूल एरिया जो आहे, ज्याला अनुसूचित क्षेत्र म्हटलं गेलं आहे,
त्या ठिकाणी सुद्धा नोंदी कोळी आहेत. मग त्यांच्या नोंदी कोळी असताना त्यांना वैधता प्रमाणपत्र महादेव कोळी मिळतं, मल्हार कोळी मिळतं, टोकरे कोळी मिळतं. मग इकडे मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा बाकीचा जो भाग असेल त्या भागामध्ये मात्र आमची प्रमाणपत्र अवैध केली जातात. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान स्वीकारलेलं आहे. सामान्यातला सामान्य माणूस ते राष्ट्रपती सर्वांसाठी एकच कायदा आहे. हा म्हणजे भेदभाव का केला जातो? आम्हाला सुद्धा कोळी नोंदीवरून वैधता प्रमाणपत्र मिळावं, समान न्यायाने मिळावं, यासाठी आमचं हे आंदोलन आहे. सरकारने याची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा महाराष्ट्र शासनाला याचे म्हणजे गंभीर परिणाम भोगावे लागतील. सरकारच्या विरोधामध्ये आमचं जवळपास 63 लाख मतदान या राज्यामध्ये आहे. तर हे सरकारच्या विरोधामध्ये मतदान कोणत्याही क्षणी जाऊ शकतं. सरकारलाच आम्ही 2014मध्ये देता की जाता देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता. त्यावेळेस आम्ही त्यांना सत्तेवर बसवलं आहे, परंतु 11 वर्ष झालं सरकारला याचा विसर पडला आहे. आम्ही सरकारला आठवण करून देऊ इच्छितो की सरकारनं आता दखल घ्यावी, अन्यथा तुमच्या हातातून हे सगळं मतदान निसटेल आणि तुम्हाला परत पूर्वीसारखे दिवस येतील, असा आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून आज इशाराही दिलेला आहे. आणि सरकारला परत एकदा संधी देतोय की या 2 महिन्याच्या काळामध्ये आमच्या बाबतीमध्ये बैठक लावावी आणि प्रश्न सोडवावा, अन्यथा आमचे समाज बांधव मुंबईमध्ये परत आंदोलन करतील.